हरिओम. भगवद्गीता बोध. योगदास श्री जय गणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ अथाष्टादशोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय 18. श्लोक क्रमांक 21. पृथकत्वेन तु यज्ञानं नानाभावान् पृथग्विधान् वेत्ति सर्वेषु भूतेषु तज्ज्ञानं विद्धि राजसम्. परंतु ज्या ज्ञानामुळे चराचर सृष्टीत प्रत्येक वस्तू ही वेगवेगळ्या भावनेने निरनिराळी आहे असे जाणले जाते, ते ज्ञान राजस ज्ञान आहे. राजस व्यक्तीला महाआसक्ती असते. प्रत्येक विषयात त्याला गोडी असते. विश्वातील यच्चयावत वस्तू त्याला उपभोगायला हव्या असतात. त्यासाठी त्याची अत्यंतिक टोकाची कष्ट घेण्याची तयारी असते. त्याचा जीवनाचा सिद्धांत असा असतो की भरपूर कष्ट घ्यावेत, मेहनतीचे पहाड फोडावेत आणि या अतिसुंदर आणि मोहक अशा सृष्टीचा भरपूर उपभोग घ्यावा, बस. आयुष्याची इतिश्री हीच आहे. यामुळे स्वाभाविकच त्याची दृष्टी प्रत्येक ठिकाणी कणाकणात आणि थेंबाथेंबात उपभोग शोधत असते. त्याला येथे चराचर सृष्टीत वैविध्य दिसते. प्रत्येक वस्तू तो निरनिराळ्या भावनेने पाहत असतो आणि तपासणी करतो की या निरनिराळ्या वस्तूंपासून मी निरनिराळे उपभोग कसे घेईन. या अशा ज्ञानाला भगवंत श्री राजस ज्ञान असे म्हणत आहेत. याला जोडून पुढचा श्लोक, श्लोक क्रमांक 22. यत्तु कृत्स्रवदेकस्मिन् कार्ये सक्तमहेन्तुकम् अतत्त्वार्थ वदल्पं च तत्तामसमुदाहृतम्. परंतु ज्यामुळे मनुष्य एकाच कार्यात सर्वस्व आहे असे मानून आसक्त राहतो, जे कोणताही हेतू नसलेले असते, तसेच ते तत्वशून्य आणि कोते असते, त्याला तामस असे म्हणतात. एक मोठी गमतीची गोष्ट पाहण्यासारखी आहे की श्लोक क्रमांक 20 मध्ये सात्विक ज्ञानाबद्दल सांगताना आणि श्लोक क्रमांक 21 मध्ये राजस ज्ञानाबद्दल सांगताना भगवंत श्री ज्ञान असा शब्द स्पष्टपणे वापरतात. भगवंत श्रींनी ज्ञान असा शब्द स्पष्टपणे वापरलेला आहे. परंतु येथे तामस ज्ञानाबद्दल सांगताना भगवंत श्री ज्ञान असा शब्द वापरणे टाळत आहेत. येथे त्यांनी सर्व नामावर भागवलेले आहे, कारण तामस हे वास्तवात ज्ञानच नाही असे त्यांना सांगायचे आहे. सात्विक आणि राजस, सात्विक किंवा राजस हे पूर्ण सत्य नसले तरी काही प्रमाणात का होईना ते ज्ञान आहे. परंतु तामस हे काही ज्ञान झाले की काय? अहो, चोरी करणे हे काही कसब झाले का? आर्वाच्य बोलण्याला काय वक्तृत्व म्हणायचे का? की मरकट लीला करणाऱ्याला नृत्य विशारद म्हणायचे? भगवंत श्री सांगत आहेत की यामुळे असे लोक स्वांत सुखाय एवढाच मंत्र जाणतात. हे लोक आत्मकेंद्रित असतात. त्यांना येथे इतर काही दिसत नाही. येथील प्रत्येक वस्तू ही त्यांच्याच सौख्यासाठी आहे आणि येथील प्रत्येक जण हा त्यांची सेवा करायला जन्माला आलेला आहे असे त्यांना वाटते. असे लोक अतिरेकी असतात. असे लोक महाशीघ्र कोपी असतात. हे लोक देहासक्त, कामासक्त असतात. भोगांना लालचावलेले असतात. त्यांना जीवनात जगायचा काहीही हेतू नसतो. त्यामुळे यांचे जीवन अर्थशून्य असते. आयुष्यात कसलेही तत्व जपायचे नसते. आत्ता जे बोलतील ते दुसऱ्या क्षणी त्याच्या बरोबर विरुद्ध वागतील. आत्ता पाय चाटणारा दुसऱ्या क्षणी लठ्ठा प्रहार करायला उद्युक्त होईल. अत्यंत हीन मनोवृत्तीचे हे लोक असतात. अशा लोकांच्या त्या तथाकथित ज्ञानाला भगवंत श्री तामस असे म्हणत आहेत. श्री समर्थ रामदास स्वामींनी दासबोधात सांगितले आहे की दुर्दैवानी असा मनुष्य जर तुमच्या घरात असलाच तर तुम्ही ते घर सोडून द्या.
त्यातच तुमचे भले आहे, कारण तो काही सुधारणारा नसतो. हरिओम.